नमस्कार, मी राजन शिंदे. सातारा समाचार मध्ये आपले स्वागत. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. महाबळेश्वरच्या नगरसेवकाचा ना हरकत दाखल्याला कोलदांडा. 85 वर्षांच्या वृद्धेला मारावे लागतात निर्बळ. पाचगणी टोल नाक्यावर पर्यटकांच्या खिशावर ठेकेदारांचा दरोडा. नगराध्यक्षा सौ कराडकरांनी ठेवले कानावर हात. मांढरदेव यात्रेसाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन. पीक विम्याची अंतिम मुदत 10 डिसेंबर. स्वच्छतेसाठी कर्तव्य सोशल ग्रुपचे जनजागृतीसाठी अभियान. सौभाग्यवती वेदांती करावे. पाचगणीत एसटी अपघातात 2 जण ठार. सातारा शहरातील 500 बेकायदेशीर बांधकामांबाबत 18 डिसेंबरला उच्च न्यायालयात सुनावणी. विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून माजी गृहमंत्री सतेज पाटील यांना उमेदवारी. आता पाहूयात सविस्तर वृत्त. महाबळेश्वर मध्ये जन्नीमाता धनगर हाऊसिंग सोसायटी 30 वर्ष वास्तव्य करणाऱ्या 85 वर्षांच्या वृद्धा सखुबाई महादेव मोरे यांनी वृद्धापकाळात देखील शौचालयाच्या परवानगीसाठी पालिकेचे उंबरटे झिजवून सुद्धा प्रशासनाला फुटत नाही घाम. पालिका अडून बसले. सोसायटीच्या ना हरकत दाखल्यावर महाबळेश्वर पालिकेचे नगरसेवक लक्ष्मण कोंढाळकर हेच या सोसायटीचे चेअरमन असताना सुद्धा सखुबाईंना ना हरकत दाखल्याला कोलदांडा घालतायत. हीच खरी शोकांतिका आहे. आयुष्याच्या शेवटच्या पायरीवर असलेल्या सखुबाई मोरेंना कोण न्याय देणार, हाच खरा प्रश्न आहे जो अनुत्तरित आहे. विओ सातारा समाचारकडे आपली व्यथा मांडताना सखुबाई म्हणाल्या, मी गेल्या 30 वर्षांपासून जन्नीमाता धनगर हाऊसिंग सोसायटी मध्ये राहत असताना माझीच ना हरकत दाखल्यासाठी अडवणूक का केली जाते. लक्ष्मण कोंढाळकर हे जन्नीमाता धनगर हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन व पालिकेचे नगरसेवक आहेत. त्यांच्याकडून दाखला मिळण्यासाठी अडकाठी केली जात असल्याने स्वच्छ आणि सुंदर महाबळेश्वर या संकल्पनेलाच त्यांच्याकडून शेत दिला जातो. सखुबाई महादेव मोरे 80 पासून या जागेवरती रहिवासी आहे आणि 91 पासून या घराचा टॅक्स वगैरे भरतायत. परत इथल्या सोसायटीला त्यांनी अर्ज वगैरे केलेले आहे पाणी पुरवठ्यासाठी व संडास बाथरूमसाठी. आजपर्यंत त्यांनी कुठलीही एनओसी वगैरे देत नाही आणि वरून धमकी देतात, तुम्ही इथनं खाली करून जावं, आमच्या अतिक्रमणामध्ये राहतात म्हणून. पालिकेने केलेल्या तक्रारीला केराची टोपली दाखवली जाते. पालिकेचे मुख्य अधिकारी सचिन पवार ना हरकत दाखल्याच्या नियमावर बोट ठेवत असले तरी या महाबळेश्वरात बेकायदेशीर बांधकामांचा उच्छाद मांडला जात असताना माझी अडवणूक कशासाठी केली जाते. पालिका शहरातील स्वच्छतेचा नारा करून शासनाची आणि जनतेची फसवणूक करीत आहे. सोसायटीचे चेअरमन व नगरसेवक लक्ष्मण कोंढाळकर यांच्याकडून जागा सोडून जाण्यासाठी धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही सखुबाईंनी केला. नगरसेवक कोंढाळकर पालिकेचे पदाधिकारी अधिकारीच सखुबाईंना अडचणीत आणत असतील तर त्यांना न्याय कोण देणार, हा संशोधनाचा विषय झाला आहे. जागतिक दर्जाच्या महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणाला भेट देणाऱ्या देश विदेशातील लाखो पर्यटकांच्या खिशावर पाचगणी पालिका आणि ठेकेदारांकडून दांडेघर टोल नाक्यावर दरोडा घातला जात आहे. बोगस पावत्यांचा राजरोसपणे वापर सातारा समाजाच्या टीमने चव्हाट्यावर आणला. वर्षाला लाखो रुपयांच्या लुटीत असणाऱ्या झालेतील शुक्राचार्याचा वारू आढळणार कोण, हाच खरा प्रश्न आहे. या भ्रष्टाचाराच्या तक्रारींची दखल राज्यपाल मुख्यमंत्र्यांपर्यंत करून सुद्धा घेतली नसल्यामुळे यात मोठे रॅकेट असल्याचे स्पष्ट झाले आहे. नाक्यावरच्या भ्रष्ट कारभाराला आळा घालण्यासाठी शिवसेना आणि जागृत नागरिकांनी आंदोलने छेडली तरी देखील पाचगणी पालिका प्रशासन आणि पदाधिकारी ठेकेदारालाच पाठीशी घालून भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्यामुळे सारेच यात गुंतलेत की काय या शंकेला वाव मिळू लागला आहे.
महाबळेश्वरला जाताना पर्यटकांना रोड टॅक्स, प्रवासी टॅक्स, प्रदूषण कर अशा विविध कराच्या पावत्या माथी मारल्या जातात। या पावत्यांवर तारखांचा घोळ उघडपणे भ्रष्टाचार उघडकीस दिसत आहे। ठेकेदाराकडून लूट उघड डोळ्याने दिसत असताना पालिकेचे मौन हा पाचगणीतील चर्चेचा विषय बनला आहे। काही सुज्ञ पर्यटकांची डोके दुखू नको म्हणून त्यांना तारखेचा उल्लेख असलेल्या पावत्या दिल्या जातात। काही जण मुकाटपणे पावत्या घेऊन जातात। त्याच पावत्यातील घोळात भ्रष्टाचार घडलेला आहे। टोल नाक्यावर दिल्या जाणाऱ्या पावत्यांमध्ये गोलमाल होत असताना सुद्धा पाचगणी पालिकेकडून गांभीर्याने दखल घेतली जात असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जाते। पाचगणी नगराध्यक्षा सौ लक्ष्मी कराडकर यांच्या ही गंभीर बाब निदर्शनास आणली। नगराध्यक्षा कराडकर म्हणाल्या, हा टोल नाका ठेकेदाराला चालविण्यास दिल्याने त्याच्याशी पालिकेचा संबंध येत नाही। माझं नाव शंकर दगडू ढेवे, महाबळेश्वर विभाग प्रमुख, शिवसेना। मी वारंवार ह्या टोलच्या संदर्भात म्हणजे पाचगणीवर येणारे पर्यटक हे इथं सांगतात की हा टोल पाचगणीत फाडल्यानंतर महाबळेश्वरला चालेल, पण हा इथं 17 किलोमीटर आल्यानंतर पर्यटकाची फसवणूक झालेली असते। तो कोणाकडे तक्रार करत नाही, तो डायरेक्ट दोन्हीकडे म्हणजे पाचगणीचा पण भरतो आणि महाबळेश्वरचा पण भरतो आणि निघून जातो पर्यटक। तर त्याच्यामुळे लोक काय म्हणतात, कुठं तक्रार करायची, आपण काय हे असं सर्रास आम्ही मुख्यमंत्री वगैरे यांना आम्ही निवेदन दिलं होतं, तरी त्याच्यावर काही कारवाई झाली नाही। सीओना पाचगणींना वेळच्या वेळी सांगितलं तरी सीओ म्हणतात आम्ही नोटीस त्यांना काढलेले, पुढे त्याची काही कारवाई होत नाही। कुठल्याही कारवाई त्याच्यावर होत नाही। अनेक ठिकाणी कमी प्रतीचा आहार मुलांना शाळांकडून दिला जातो असे निदर्शनास आल्यानंतर अन्न सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात प्रभावीपणे सुरू करण्यात आली आहे। शाळांनी पोषण आहाराचा दर्जा राखण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी दिल्या आहेत। या योजनेअंतर्गत अखंडपणे इयत्ता 1ली ते 8वी इयत्तेतील मुलांना मध्यान्ह भोजन मिळणार आहे। मुलांना अधिक उच्च दर्जाचा आहार मिळण्यासाठी धान्याच्या मालाचा दर्जा इत्यादी विषयी गठीत समिती केली आहे। समितीमधील शिफारसीनुसार शालेय पोषण आहाराच्या दर्जाबाबत नियंत्रण ठेवण्यासाठी शालेय कामाच्या दिवशी दररोज एक पालक मुलांसोबत शालेय पोषण आहार घेऊन त्याच दिवशी SMS द्वारे संबंधित गट शिक्षणाधिकारी यांना आहाराचा दर्जा, भाजीपाला इत्यादीचे प्रमाणाबाबत अहवाल देणार आहे। आठवड्यामधील प्राप्त SMS द्वारे आलेल्या शाळेतील आहाराबाबतचा अहवाल शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे सादर केला जाणार आहे। याची खबरदारी सर्व शाळांनी घ्यावी। मांढरदेव यात्रेदरम्यान जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क राहून स्वयंप्रेरणेने आपापली जबाबदारी पार पाडून यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सज्ज व्हावे अशा सूचना प्रांताधिकारी अस्मिता मोरे यांनी आज दिल्या। सर्व विभागांनी सतर्क राहून एकमेकांच्या समन्वयाने काम करा। कोणतीही दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा सर्व संबंधित विभागांनी सतर्क राहून अशा घटना घडूच नयेत म्हणून आधीपासून काळजी घ्यावी। यात्रा काळात समस्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने सर्वांनी जबाबदारीने काम करावे अशा सूचना मोरे यांनी दिल्या। मांढरदेवी येथील श्री काळेश्वरी देवीची यात्रा 23, 24 व 25 जानेवारी 2016 रोजी होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीमधील देशभक्त किसनवीर सभागृहात सर्व यंत्रणांची आढावा बैठक झाली। यावेळी पोलीस उपाधीक्षक दीपक हुंबरे, तहसीलदार सदाशिव पडदुणे, भोरच्या तहसीलदार वर्ष शिंगणे, गटविकास अधिकारी दीपा बापट, खंडाळ्याचे गटविकास अधिकारी विलास साबळे आदींसह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते। राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत हवामान आधारित फळ पीक विमा योजना हप्ता भरण्याची अंतिम मुदत 10 डिसेंबर आहे अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे यांनी दिली। आंबिया बहारामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये द्राक्ष, डाळिंब, केळी या फळ पिकांचा समावेश आहे। ही योजना भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत राबवण्यात येणार आहे। द्राक्ष पिकासाठी खटाव तालुक्यातील कलेढोण, कातर खटाव, वडूज, मायनी, निमसोड, बुध, कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव, वाकरा स्टेशन, पिंपोड बुद्रुक, कराड तालुक्यातील सैदापूर, शेणोली, मुंडाळे या महसूल मंडळाचा समावेश आहे। डाळिंब पिकासाठी कोरेगाव, खटाव, फलटण, खंडाळा, मान, वाई तालुक्यातील गावांचा समावेश करण्यात आलेला आहे। सातारा तालुक्यातील मुदत संपलेल्या 6 सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला।
निवडणूक लागलेल्या संस्थांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची लगबग सुरू झाली. क्रांतीपर्व नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा, स्वयंरोजगार सहकारी सेवा संस्था मर्यादित सातारा, पांडुरंग कृषी सहकारी ग्राहक संस्था मर्यादित पाडळी दिनाम, प्राथमिक माध्यमिक विश्वविद्यालय शिक्षक शिक्षकेतर सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा व भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेच्या सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित करंजे सातारा या 6 सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम व मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्याचे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांनी माहिती दिली. सध्याच्या धावपळीच्या युगात सातत्याने होत असलेल्या वातावरणातील बदलांमुळे मानवाला आरोग्याशी निगडीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असते. शहर आणि उपनगरांमध्ये अस्ताव्यस्त साचलेल्या कचऱ्याच्या ढिगामुळे दुर्गंधी आणि रोगराई पसरते. या कचऱ्याला आपणच जबाबदार असतो. सातारा शहरातील प्रत्येक वार्डात, गल्लीबोळात आणि शाहूपुरी, शाहूनगर, विसावा पार्क या उपनगरांमध्ये सुद्धा रोजच्या रोज घंटागाडी फिरत असते. तरीही सुशिक्षित लोक आणि महिला कचऱ्याने भरलेल्या प्लास्टिकची पिशवी रस्त्यावर, नाल्यात, ओढ्यात टाकताना दिसतात. आपण सर्वच या शहरातील जबाबदार नागरिक आहोत. त्यामुळे आपल्या शहराचे बकालीकरण थांबवण्याची जबाबदारी आणि कर्तव्य आपलेच आहे. याची जाणीव प्रत्येक नागरिकाला व्हावी आणि या जाणीवेतून प्रत्यक्ष स्वतःपासून कृती घडावी यासाठी स्वच्छता जनजागृती अभियान राबवण्यात येत असल्याची माहिती कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छत्रपती सौभाग्यवती वेदांतिका राजे भोसले यांनी दिली. महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावर एसटी बस क्रमांक MH40 N8415 आणि रोमणी क्रमांक MH6 W8723 यांच्या भीषण अपघातात 2 जण जागीच ठार झाले. अपघातातील मृत राकेश मोरे हे पोलादपूर येथील रहिवासी असून ते आपल्या नातलगांना भेटण्यासाठी महाबळेश्वरला निघाले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सातारा शहरातील अनधिकृत बांधकामाच्या विरोधात दिनांक 11 डिसेंबरला उच्च न्यायालयात सुनावणी. सातारा शहरातील 500हून अधिक अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी सातारा पालिका ठोस भूमिका घेत नाही. यासाठी अनेक वेळा उपोषणे व धरणे आंदोलने करून देखील त्याबाबत पालिका प्रशासन बाघ्याची भूमिका घेत असल्यामुळे बेकायदेशीर बांधकामांना चाप बसण्यासाठी, अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेची सुनावणी 11 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयात होणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले असून बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्यांना अक्षरशः घाम फुटला आहे.